एकदम कमी साहित्यात बनलेला खिचडी भात जर शेतात बनवून खाल्ला ना तर त्याची चवच काहीतरी वेगळी लागते। तर आज आम्ही ना थेट शेतातच जाऊन खिचडी भात बनवायचं ठरवलं। शेतात बनवायचं तर होता पण साहित्य खूप कमी होतं, पण तरी सुद्धा आम्ही घेतलं बनवायला। तर सगळ्यात पहिलं काय केलं की भगुल्याला ना खूप सारी माती लावून घेतली, जेणेकरून भगुलं काळ नाही पडू। भगुल्याला साईड केलं आणि इकून तिकून काड्या शोधून ना सगळ्यात पहिलं चूल पेटवली, मग लगेच चुलीवर भगुलं ठेवलं। मग भगुल्यामध्ये टाकलं तेल, जिरे, मोहरी, अद्रक, लसूण, खोबरं, बराचसा कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, गाजर आणि बारीक कापलेले बटाटे, शेंगदाणे टाकून त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं। हे मिक्स झाल्याच्या नंतर लगेच त्याच्यात मसाले टाकायला घ्यायचे। आता मसाल्यामध्ये मी इथे टाकला आहे कांदा लसूण मसाला, बिर्याणी मसाला, घरगुती मसाला आणि त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। त्याच्यात लगेच धुवून घेतलेले तांदूळ टाकून घेतले, मग तांदूळच्या वरून टमाटर, मीठ आणि पाणी टाकून घेतलं, त्याला चांगलं मिक्स करून घेतलं। मग नंतर त्याच्यावर झाकण ठेवून त्याला 20 ते 25 मिनिटं चांगलं शिजून घेतलं आणि मग शिजल्याच्या नंतर काय झालं आपला असं शेतात बनलेला खिचडी भात तयार। आणि मग काय भाताच्या वासाने सगळी आमची शेतातली फॅमिली जमली। मग मी सगळ्या जणांना भात वाढीला आणि सगळ्यांनी एवढ्या आवडीने बोट चाटून पुसून खाल्ला। तर तुम्ही पण तुमच्या शेतात असं खिचडी भात एकदा नक्कीच करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट मध्ये सांगायला मला अजिबात विसरू नका।